हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामती लोकसभेतून विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता। बारामतीमध्ये शिवतारे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याचा अंदाज। शिवतारे आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार। भाजप प्रवेशानंतर नवनीत राणांना अमरावतीमधून भाजपची उमेदवारी। लक्ष्मीच्या हाती कमळ मिळालं, नवनीत राणांचं वक्तव्य। उमेदवारी दिली म्हणजे विजय निश्चित असं नाही, नवनीत राणांना पाडणं महत्त्वाचं। चांगल्या उमेदवाराला निवडून आणणार, आमदार बच्चू कडू आक्रमक। शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ देखील निवडणूक लढण्यावर ठाम। अडसूळ यांचा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध कायम। आज शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद। मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी रात्री 2 तास खलबतं। आज काही उमेदवारांची यादी घोषित होणार, संजय शिरसाट यांची माहिती। देशात काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा अशी आमची भूमिका। सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस पंतप्रधानपद घालवणार का, संजय राऊतांचा सवाल। किल्ले शिवनेरीवर आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे समोरासमोर। अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांचे आशीर्वाद घेतले। निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांच्या एकमेकांना शुभेच्छा। मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची आज बैठक। उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। वंचितच्या पहिल्या यादीनंतर महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष। इंदापुरातील भाजप कार्यकर्त्यांची उद्या मुंबईत बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस, हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार। बारामतीमधील नाराजी दूर करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न। सातारा लोकसभेबाबत शरद पवारांची उद्या बैठक। साताराच्या उमेदवाराची उद्या घोषणा होण्याची शक्यता। रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा भाजपच्या पारड्यात जाण्याचा अंदाज। नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। हातकणंगलेमधून धैर्यशील मानेंची उमेदवारी जवळपास निश्चित। मानेंच्या उमेदवारीला एकनाथ शिंदे यांच्याकडून हिरवा कंदील, सूत्रांची माहिती। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने यांच्यात लढत होण्याची शक्यता। रामटेक लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका। जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। रामटेकमध्ये वंचितकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म। शंकर चहांदे, किशोर गजभिये यांनी वंचितचे एबी फॉर्म भरल्यानं गोंधळ। आज अर्जांची छाननी, तर आंबेडकर कुणाचं नाव निश्चित करणार याकडे लक्ष। वर्ध्यातून लोकसभा लढण्यासाठी बच्चू कडू यांची चाचपणी। वेळ आली तर लोकसभेच्या मैदानात उतरणार, बच्चू कडूंची माहिती। हेमंत गोडसे यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार। बैठकीनंतर हेमंत गोडसे यांचं वक्तव्य। अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी नाही। डॉक्टर आणि नर्सेसना निवडणुकीच्या कामांतून वगळणार। मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती। पुण्यामध्ये जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश। 8,382 मतदान केंद्रांसाठी 33,528 अधिकारी आणि कर्मचारी असणार। दुष्काळग्रस्त भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार। शिक्षण मंडळानं शाळा महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांची माहिती मागवली। 278 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची कडवी झुंज। मात्र मुंबईचा 31 धावांनी पराभव। IPLमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड आता हैदराबादच्या नावावर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।